नमस्कार. सह्याद्री वार्तामध्ये आपलं मनपूर्वक स्वागत. खरं तर काही दिवसांपासून मावळ तालुक्यासहित संपूर्ण महाराष्ट्रामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांची सध्या रणधुमाळी सुरू आहे आणि या रणधुमाळीतच मावळ तालुका सुद्धा सध्या खूप मोठा आघाडीवर असल्याचं आपल्याला बघायला मिळतंय. खरं तर मावळ तालुक्यामध्ये हे सगळं सुरू असताना मावळ तालुक्याची जी राजकीय परिस्थिती आहे किंवा राजकीय जी म्हणजे उलाढाल होती सुरू आहे ती खरं तर खूप वेगळ्या दिशेने चालल्याचं आपल्याला बघायला मिळते. मावळ तालुका म्हणजे भाताचा आगारा असं म्हटलं जातो आणि ह्या मावळ तालुक्यामध्ये शेतकरी हा हवालदिल झालेला आहे. शेतकऱ्याला कोणत्याच पद्धतीचं जे पीक आहे गेल्या 5 ते 6 महिन्यांपासून सतत हा जो पाऊस पडतो त्या पावसामुळे खरं तर शेतकरी जो आहे शेतकरी हवालदिल झालेला आहे. त्याला म्हणजे अगदी पेरणीपासून ते काढणीपर्यंत एवढ्या दिवस हा पाऊस या ठिकाणी असल्यामुळे त्याच्या शेतामध्ये भात हा राहिलेला नाही आणि सध्या ज्या पद्धतीने ज्या परिस्थितीमधून शेतकरी चाललेला आहे ती परिस्थितीचं कोणालाही म्हणजे मावळातल्या कोणत्याही नेत्याला अजिबात घेणं देणं नाही. आणि याच विषयी आपण चर्चा करणार आहोत एका विशेष कार्यक्रमामध्ये की मतदारांचा सण की नेत्यांचा स्वार्थ. कारण भेटीगाठी होतात, फराळाचं वाटप होतंय आणि एकंदरीत सगळ्याच गोष्टीचा अगदी सुबत्ता चालू असल्याची परिस्थिती मावळमध्ये भासवली जाते. परंतु खरं तर तशी परिस्थिती नसल्याचं ही चित्र आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते. माझ्यासोबत पत्रकार सुभाष भोते आहेत, त्याचप्रमाणे पत्रकार चेतन वाघमारे आहेत, ही माझ्यासोबत असणार आहेत. आणि एकंदरीत ही जी आपण जे टायटल दिलेलं आहे मतदारांचा सण की नेत्यांचा स्वार्थ ह्याच विषयी आपण यांच्याशी चर्चा करणार आहोत. आणि एकंदरीत मावळाचं राजकारण ची दिशा की दशा झालेली आहे हे आपण ह्या निमित्ताने जाणून घेणार आहोत. खरं तर तुमच्या दोघांचं खूप खूप स्वागत आहे. खरं तर सर मला असा प्रश्न विचारायचा आहे की स्थानिक स्वराज्य संस्थेची निवडणुका ज्या होणार आहेत तुम्ही कसं पाहता? खरं तर खूप समस्या आहेत पण इथले जे उमेदवार आहेत त्या उमेदवारांना याचा कदाचित विसर पडलेला आहे. ते फक्त मतदानासाठीच फक्त ते सध्या काम करताना आपल्याला बघायला मिळते. कसं पाहता या निवडणुका? जसं तुम्ही म्हणले आता आपण पाहतोय मतदार राजांची दिवाळी आता मोठ्या प्रमाणात चालू आहे. मतदार राजांना दिवाळीमध्ये मोठ्या प्रमाणात फराळ वाटप असेल. काही ठिकाणी तर कमीत कमी मतदार राजा असं यामुळे 2 वर्ष पूर्वी एवढे साबण भेटलेत. म्हणजे आपण पाहतोय की अशा अनेक ठिकाणी जे इच्छुक उमेदवार यांनी मोठ्या प्रमाणावर दिवाळी वाटप केली. पण ह्याच उमेदवारांना इथून माग 4 वर्ष दिवाळी होती त्यावेळेस यांना मतदार दिसले नाही का? असं आपण पाहतोय. आमचा आदिवासी पाडा असेल, दलित वस्ती असेल, इथं कधी न डुंकून पाहणारे ह्यावेळेस त्या लोकांना योग्यरित्या फराळ वाटप कसं होईल हे पाहिले गेलं. मोठ्या प्रमाणात फोटो सेशन झालं. पण हे इलेक्शन वेळेसच का निवडणुकीच्या वेळेसच काय आणलं दिसतं. तसं आपण पाहतो ही निवडणूक नक्कीच यावेळी वेगळी. नेते मंडळी एकमेकांना टाळ्या देण्यात व्यस्त आहे. पण कुठंतरी मतदाराला गृहीत धरलं जातंय का? कारण आपण पाहतोय मोठ्या प्रमाणात खर्च चालवले जातात तालुक्यात. मोठ्या प्रमाणात इव्हेंट घेतले जात आहेत. खेरंगला पैठणीचा असे अनेक उपक्रम मोठे मोठे सहली काढले जात आहेत. पण हे निवडणुकीच्या आधीच का कुठेतरी मतदार राजाला गृहीत धरलं जाते का? मतदार राजाला आम्हीच दाखवलं जाते का? असं नक्कीच प्रश्न मतदार राजाला पडलेला आहे. पण कुठंतरी हेच इच्छुक उमेदवार तिथल्या स्थानिक समस्या असतील हे सोडताना दिसत नाहीये. त्यामुळे नक्कीच मतदार राजा हा विचार करतोय की हे निवडणूक फक्त पैशाची निवडणूक झाली आहे का? मोठ्या प्रमाणात खर्च करून हे उमेदवार निवडून आले तरी उमेदवार नक्की काम करतील का? हे नक्कीच एक शंका आहे. तर मला असं वाटतं की एक निवडणूक खूप वेगळी आहे. पण नक्कीच मतदार राजा एक सुद्धा नाही तो नक्कीच यावेळेस ही निवडणूक एक वेगळ्या पद्धतीने हाताळेल असं मला नक्कीच वाटतंय. नक्कीच वाटतंय. सुभाषजी तुमच्याकडून येणार आहे या निमित्ताने परत एकदा. खरं तर खूप समस्या आहेत मावळ तालुक्यामध्ये. म्हणजे तुमचा अंदर मावळ असेल, पोवर मावळ असेल, नाणे मावळ असेल आणि आता जो परिसर आपण ज्या परिसरामध्ये राहतो त्या ठिकाणी खूप मोठ्या समस्या आहेत. म्हणजे कचऱ्यापासून ते पाण्यापर्यंत भरपूर समस्या आहेत. पण ह्या समस्याकडे मात्र हे जे इच्छुक उमेदवार आहेत म्हणजे आपण त्यांना येत्या काळातले आपण सदस्य असतील, जिल्हा परिषद सदस्य असतील, पंचायत समिती सदस्य असतील, ग्रामपंचायत सदस्य, सरपंच, उपसरपंच बरेच काय त्यांना याचं नाव मिळणार आहे काही दिवसांनी. ह्यांचं मात्र ह्याच्याकडे लक्ष नाही. म्हणजे असं वाटतंय का की ह्याच्यामध्ये खूप मोठा पैशाचा वापर होणार आहे आणि निवडून आल्यानंतर तो जो पैसा आहे दाम दुप्पट परत वसूल केला जाईल असं वाटतं की ह्याच्याकडे? नक्कीच वाटतं. कारण आताची जर परिस्थिती पाहिली तर पैशाचा भरपूर वापर केला जातो. भरपूर इव्हेंट केले जातात. वाढदिवस मोठे वाढदिवस साजरे केले जातात. का तर फक्त जनतेला दाखवण्यासाठी. जनतेला आता निवडणुकीच्या काळामध्ये पैसा वाटण्याचं एक वेगळं माध्यम आहे. आताच्या याच्यामध्ये वाटलेच जातात. परंतु त्याचबरोबर भेटवस्तू देणे
जनतेसाठी वेगवेगळे उपक्रम राबवले, परंतु हे राबवत असताना कुठेतरी सामाजिक प्रश्न बाजूला राहिले. आणि ज्यावेळेस हेच उमेदवार निवडून येतील त्यावेळेस 100% हे पैसे वसूल करणार. की मावळच्या प्रत्येक गावाची भौगोलिक रचना ही वेगवेगळी आहे, तिथल्या ज्या समस्या आहेत तिथल्या समस्याही वेगळ्या आहेत. ह्याच्याकडे मात्र हे जे इच्छुक उमेदवार आहेत हे मात्र पाहताना दिसत नाहीत. ह्याच्याबद्दल काय सांगाल? कुठंतरी मतदार राजाला गृहीत धरला असं मी तुम्हाला पुन्हा सांगेल. कारण की मोठ्या प्रमाणावर इव्हेंट घेणे, मतदार राजाला दिवाळी भेट देणे, अनेक उपक्रम ठेवणे, त्यांना अनेक भेटवस्तू देणे, याच्यात मतदार राजा खुश होईल का असं त्यांना वाटते. पण हे कुठेतरी चुकीचं आहे. कारण की मतदार सुद्धा आता हुशार झालेला आहे की त्यांच्या ज्या स्थानिक समस्या आहेत, कचरा समस्या असेल, पाण्याची समस्या असेल, त्यांचे भौगोलिक स्थानिक रस्ते असतील, हे नक्की योग्य आहेत का. तर मतदार राजा विचारतोय की बाबा तुम्ही हे देण्यापेक्षा आमच्या समस्या सोडव्या, असं मतदार राजाला नक्कीच वाटतंय. भरपूर निधी करोडोंचा आलाय, परंतु आज जर वास्तविक स्थिती जर मध्ये फिरलं, पवन मावळचा रोड किंवा नाणे मावळातला रस्ता, आंतर मावळचा रस्ता, प्रामुख्याने या रस्त्यांची जर परिस्थिती पाहिली तर जवळपास रस्त्यांची चाळण झालेली आहे. मग ह्यामध्ये जो निधी ओतला गेला हा निधी आहे कुठं? कॉन्ट्रॅक्टदारांनी जी काय कामं केली ही कोणत्या पद्धतीची कामं केली? खड्डे पडले पण त्यांच्यावरती बुरुम टाकून कुठेतरी डागडुजी केली जाते, परंतु ही डागडुजी ही तात्पुरत्या स्वरूपाची केली जाते. रस्त्यासाठी निधी आलाय पण निधी कुठे? खड्ड्यांमध्ये. आज फोर व्हीलर जर चालवायची म्हणलं ना तर फोर व्हीलरचं चाक पाण्यामध्ये जात आहे का खड्ड्यामध्ये जात आहे? मावळ तालुक्यामध्ये निधी रस्त्यांसाठी पडलाय. आमदारांनी भरपूर निधी आणलाय, परंतु निधी आणल्यानंतर कॉन्ट्रॅक्टदार काय करतात? जे निकृष्ट दर्जाचे जे काम केलं जाते, मग हे काम कोणत्या पद्धतीचे जातं याच्यावरती कोणी अंकुश ठेवतो का नाही? निधी येतोय, कॉन्ट्रॅक्टदार काम करतोय, काम करतात. 6 महिने आधी जर रस्ता उकरून ठेवलाय तर त्या रस्त्याचं काम झालं पाहिजे. बरोबर. आज कान्हे रोडची जर परिस्थिती पाहिली, कान्हे रोड, तर त्या ठिकाणी 6 महिने झाला आधी रोड उकरून ठेवलेला आहे. अद्याप त्या रोडला कसल्याच प्रकारचं काय नाही. ज्यावेळेस चिखल झाला त्यावेळेस यांनी काय केलं, अजून त्याच्यात करून नको चिखल घ्या. एमआयडीसी म्हणजे त्या ठिकाणी निधी भरपूर आहे हो. कॉन्ट्रॅक्टदारांना कामं दिलेली आहे पण कामं होत नाही. कामं झाली तर निकृष्ट दर्जाची होतात. ह्याच्यात दोष कोण आहे? जे जवळपास खड्डे पडले, चाळणी झाल्यात, पावननगर रोडला गेलं तरी मध्ये रोड आहेत तर मध्ये आहे येतच. मतदार राजा हा कधी आठवतो? ज्या वेळेस इलेक्शन येतं तेव्हा. आताची परिस्थिती काय आहे? आताची खड्ड्याचं काय पडलं? खड्ड्याचं घेणं गरज नाही ना. आता पाहिजे काय तर इलेक्शनसाठी. आता पैशावरती इलेक्शन आहे. मावळ तालुक्यामध्ये पैशाचं इलेक्शन चालू आहे आता. जर पैसा ज्याचे का पैसा तोच उभा राहणार. बरं. आणि इलेक्शन आलं मग ते दौरे वगैरे चालू होणार इलेक्शनच्या आधीच. पण 4-5 वर्ष त्याचं काय नाही. इलेक्शन आलं की भेटीगाठी चालू होणार, मग पुढे सली काढा, हे घ्या ते घ्या. परंतु आजची परिस्थिती माहिती तर शेतकरी राजा आहे. शेतकरी राजा एवढा अवकाळी पाऊस पडला त्याच्यावरती एकही उमेदवार बोलत नाही की शेतकरी पाऊस पडलाय, भात पडलाय, मग यांना मदत हवी आहे का नकोय या संदर्भात नाही. बरोबर आहे. ते स्वार्थपात आहे. आताची जे आहे ते स्वार्थपात आहे. मग ह्या प्रश्नाकडे कोण पाहणार? सामाजिक प्रश्न बाजूलाच राहिले. हे फक्त स्वतःचे प्रश्न निर्माण झाले. खरं तर मावळ तालुक्यातल्या राजकारणावरती जेवढं बोलून तेवढं खरं तर कमी आहे. हे राजकारण खूप वेगळ्या दिशेने चाललेलं आपल्याला सध्या बघायला मिळतंय. लोकांच्या ज्या मूलभूत समस्या आहेत त्या मूलभूत समस्याकडे मात्र ह्या नेत्यांचं अजिबात लक्ष नाही. जे इच्छुक उमेदवार आहेत त्यांचं अजिबात लक्ष नाही. फक्त मी कसा निवडून येईल आणि माझीच पोळी कशी भाजली जाईल याकडेच खरं तर या नेत्यांचं किंवा ह्या सो कॉल्ड जे उमेदवार आहेत की पुढे नेते होण्याच्या इच्छुक आहेत अशा नेत्यांची तेच फक्त लक्ष आहे. त्याच्यामुळे मावळमध्ये मावळचा जो मतदार राजा आहे तो मतदार राजा खरं तर शिक्षित आहे, सुशिक्षित आहे आणि तो खरं तर खूप जाणीवपूर्वक या गोष्टी स्वतःकडे पाहतो की माझ्या कामाचा माणूस कुठे. खरं तर काही दिवसांपूर्वी आमदार सुनील शेळके यांनी सुद्धा एक स्टेटमेंट केलं होतं की फक्त निवडणूक आली तेवढ्या पुरतच काम केलेला उमेदवार नसावा, तर त्यांनी इथून मागे सुद्धा जे काही काम केले त्या पद्धतीने उमेदवार जर असेल तरच तो उमेदवार खरं तर
निवडणुकीसाठी योग्य असेल असंही त्यांनी स्टेटमेंट केलेलं होतं. खरं तर जसं ह्यांनी सांगितलं, रस्त्याचा प्रश्न असेल, अंमली पदार्थाचा प्रश्न असेल, व्यसनाचा प्रश्न असेल, ह्याला पॅरलर कचऱ्याचा प्रश्न असेल, त्याच्यानंतर तुमची दळणवळणाची सोय असेल, माझ्या खेड्यापाड्यामध्ये किंवा डोंगरदऱ्यामध्ये राहणाऱ्या लोकांची दळणवळणाचा प्रश्न असेल, असे अनेक प्रश्न आहेत. पण याचा मात्र जे इच्छुक उमेदवार आहेत, नेते आहेत, त्यांना पूर्णपणे विसर पडलेला आहे. त्यांना फक्त पडलंय की त्यांचं मला मत पाहिजे, पण त्यांच्यासाठी सुखसोयी देण्यासाठी मात्र आम्हाला वेळ नाही. त्यांना आम्ही सहलीचं आमिष दाखवू, त्यांना आम्ही फराळाचं आमिष दाखवू, त्यांना आम्ही कपड्यांचं आमिष दाखवू, त्यांना आम्ही अनेक प्रकारचे आमिष दाखवू आणि त्या आमिषावरती आम्ही निवडून येऊ, अशा प्रकारचा त्यांचा विश्वास आहे. खरं तर मावळच्या जनतेने हे आता ओळखलं पाहिजे आणि त्याच पद्धतीने येत्या निवडणुकीमध्ये आपण स्वतः त्यामध्ये त्या पद्धतीने रिॲक्ट झालं पाहिजे. एवढीच माफक अपेक्षा या व्हिडिओच्या मार्फत आहे. आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुम्हाला काय वाटतं याबद्दल हे कमेंट बॉक्समध्ये तुम्ही नक्की कळवा. तुर्तास थांबतो. तुमचं दोघांचे खूप खूप धन्यवाद.